माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांना भूमाफिया, गौण खनिज चोरटे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या आणि प्रत्यक्ष तसा प्रयत्न करणे अशा घटना वारंवार घडत असल्याने मोरे यांचे हितचिंतक, समविचारी कार्यकर्ते पाठीराखे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून प्रदीप मोरे यांना पोलीस संरक्षण द्यावे, तेही विनाखर्च। त्यावेळी त्यांचा जीविताला धोका असल्याने भविष्यात काही घडले तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन यंत्रणेची असेल असे निवेदन आणि जाहीर मागणी केली आहे। मी निलेश बापू सोनवणे, राहणार चंदनपुरी, प्रदीप माऊली मोरे यांचा कट्टर समर्थक आणि आम्ही सर्व मित्र परिवार इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो। मालेगावतील तमाम जनतेच्या वतीने जे काही गो माफिया आहेत, आपले गो खनिज माफिया आहेत, ज्यांनी ते आता आपले प्रदीप माऊली मोरे यांना जे 22 तारखेला सोनगावहून फाटापर्यंत येण्यापर्यंत असं 3 जागेवरती त्यांनी घातपात करण्याचा प्रयत्न केला। तर असं हे जे समाजसुधारक आणि समाजसेवक ज्यांच्यावरती असंख्य लोकांचा विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा न देता त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप असं शासनाचं बरेच कामं केलेले आहेत की आत्तापर्यंत शासनाला त्यांनी 4,80,000 रुपयाची जी रक्कम आहे ती शासनाला मिळवून दिलेली आहे असे या भ्रष्टाचार याच्यातून। तर त्यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण विनामूल्य राज्य शासनाने देण्यात यावं असं मी निवेदन दिलं। आत्ता आम्ही सर्व मित्रपरिवार आणि सर्व मालेगावचे तमाम जनतेच्या वतीने इथं कार्यालयात दिलेले। तरी जय हरी। सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रदीप पोपटराव मोरे यांना शासनाने संरक्षण द्यावं अशी आमची सर्व हितचिंतकांची विनंती आहे। कारण चांगलं काम करत असताना चांगलं काम आपल्या सर्वांच्या समोर येतं, परंतु त्यांच्यावर जे झालेले हमले आहेत हे मात्र समोर येत नाही। परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन असे निवेदन पण केलेलं आहे, आम्ही ते बघितलं। म्हणून आमची सर्व हितचिंतकांची शासनाला अशी विनंती आहे की त्यांना संरक्षण मिळावं। प्रदीप भाऊ यांना समर्थन आणि सुरक्षा मिळण्यासाठी इथं आलेलो आहोत अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे। भाऊंना सुरक्षा मिळावी याचं कारण भाऊंचं काम गरीब लोकांसाठी आणि खास करून अधिकारी जे गरीब लोकांना सतावता त्यांच्यासाठी भाऊ अर्धी रात्र कोणासाठी पण उभे राहता गरीब लोकांसाठी। तर भाऊंना दमबाजी केली जाते किंवा कुठल्याही कामानिमित्त काही राहिलं तर भाऊ तिथं आडफाटा आणतो की कायदेशीर करा बाबा, बेकायदेशीर करू नका। तर भाऊंना ती तकलीफ होते लोकांकडनं, जे काम भूमाफी आहेत, खडी क्रेशरवाले आहेत, रस्त्याने गाडी चालते तर खडी पडते रस्त्यावर, लोक पडता, तुम्ही गाडी लिमिटमध्ये भरा, अशा अनेक गोष्टी भाऊंचं समाजकार्य आहे। तर भाऊ कुठेतरी नजरेमध्ये खटकत आहेत त्यांच्या। प्रदीप भाऊ मोरेंना ते दमबाजी करता, मारू, हे करू, तर प्रदीप भाऊंना सुरक्षा भेटावी ही आमच्या पूर्ण माळमाता जेवढा पुरा मालेगाव तालुका आहे तेवढ्या हरेक गावातनं प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे, खास करून जे गरीब आहेत त्यांची इच्छा आहे। माफिया तर म्हणजे गावापर्यंत 10-5 आहेतच, तर त्यांची इच्छा नाही, पण भाऊंना सुरक्षा भेटावी ही प्रत्येक गरिबाची आशा आहे आणि हे आमचं निवेदन आहे। तर अप्पर जिल्हा अधिकारी यांनी भाऊंना विनामूल्य सेवा सुरक्षा द्यावी ही विनंती।